विद्यार्थी मित्रांनो, विषय बुद्धिमत्ता चाचणी प्रकरण पहिले आकलन उपघटक इंग्रजी वर्णमाला यामधील प्रश्न क्रमांक 19 ते 36 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या अगोदरील प्रश्नांच्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 19 अक्षरमालेत डावीकडून 7व्या अक्षराच्या उजवीकडील चौथे अक्षर बघा, डावीकडून 7व्या अक्षराच्या उजवीकडील चौथे अक्षर। आता ही इथं अक्षरमाला आहे। डावीकडून 7वं कोणतं येतं? हे 5 हे 7वं आणि याच्या उजवीकडील चौथं म्हणजे कोणतं येईल? ते हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं ते काय असेल? के। कोणतं असेल ते अक्षर? के। व उजवीकडून 8व्या अक्षराच्या डावीकडील 9वे अक्षर यांच्या मध्यभागी कोणते अक्षर आहे? म्हणजेच हे अक्षर आणि उजवीकडून 8वे अक्षराच्या उजवीकडून 8वे अक्षर कोणते? ते 5 6 7 8 हे येतं आणि याच्या डावीकडील म्हणजे ही बाजू, डावीकडील 9वे अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 9 कोणतं येतं? 9वं अक्षर आय। यांच्या मध्यभागी कोणतं आहे? म्हणजे के आणि आय यांच्या मध्यभागी कोणतं अक्षर येतं? जे। पर्याय क्रमांक 4। पर्याय क्रमांक 4 म्हणजे दोन कंडिशन आहेत की पहिलं 7व्या अक्षराच्या उजवीकडील चौथे, 7व्या अक्षराच्या उजवीकडील चौथे हे येतं आणि उजवीकडून 8व्या अक्षराच्या कडील डावीकडील 9वे अक्षर हे आय येतं आणि या दोघांच्या मध्यभागी असलेलं अक्षर जे। प्रश्न 20वा अक्षरमालिकेतील क्रमवार अक्षरांचे क्रमांक 2 4 6 8 अशा फक्त क्रमवार समसंख्यांनी दर्शवल्यास अनुक्रमे 32 10 40 या क्रमांकावर क्रमांकाची अक्षरे कोणता शब्द बनवतील? आता हे काय झालं? हे डबल केलेलं आहे म्हणजे 32 म्हणजेच कोणता असेल ते अक्षर? मग 16व्या क्रमांकाचं असेल, त्याच्या हाफ असेल। 10 म्हणजे हे 5व्या क्रमांकाचं असेल आणि 40 म्हणजे हे 20व्या क्रमांकाचं असेल। मग 16 5 आणि 20 यापासून कोणता अक्षर बनतो? बघा इथे हे 16 5 10 15 16 कोणतं येतं? पी। नंतर 5चं कोणतं येतं? हे ई आणि 20 हे 5 10 15 हे 20 टी। 20वा कोणतं येतं? हे टी। पी ई टी म्हणजे हा शब्द यापासून बनवला जाईल दिलेल्या कंडिशनवरून। प्रश्न क्रमांक 21 अक्षरमालेत जे ते एन पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज ही ए ते ई पर्यंतच्या अक्षराच्या अनुक्रमांकाच्या बेरीजेच्या किती पट आहे? आता पहिल्यांदा आपण हे ते अनुक्रमांक कोणते आहेत ते या ठिकाणी बघूयात। पहिलं जे, हे जे कुठं आहे? या ठिकाणी 5 जेचा क्रमांक 5 आणि हे किती? 10। जेचा क्रमांक किती येतो? या ठिकाणी 10 येतो। म्हणजे ते 10 11 12 13 14 कोणते दिले? जे पासून एन पर्यंत, जे पासून एन पर्यंत 10 म्हणजे कोणता अंक येतील? ते 10 11 12 13 14 या अनुक्रमांकाची बेरीज आणि ए ते ई पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांची बेरीज त्याच्या किती पट आहे? ए ते ई म्हणजे हे 1 2 3 4 5 म्हणजे 1 + 2 + 3 + 4 + 5 ही याच्या किती पट आहे? आता ही बेरीज बघा, हे पहिलं आणि लास्ट आपण केलं 10 आणि 14 24 24 आणि हे 24 48 48 आणि 12 किती झाले? ते 60 आणि किती येते? हे 6 6 6 12 आणि 3 15 किती येते? 15 म्हणजे हे किती आहे? मग याच्या 15 चौक 60 4 पट किती आहे? ती 4 पट चौपट आहे। किती आहे? ती चौपट। प्रश्न क्रमांक 22 अक्षरमालेतील जी ते के पर्यंतची अक्षरे सलग 5 वेळा एका ओळीत लिहिल्यास उजवीकडून 13व्या स्थानावर कोणते अक्षर येईल? बघा आता जे ते के जी ते के हे जी ते के हे काय करायचं आपल्याला? आता दिलेल्या कंडिशन प्रमाणे आपण
तयार करूयात अक्षरमाला. जी ते के म्हणजे कोणते अक्षर असतील बघा. हे जी, एच, आय, जे, के. जी, एच, आय, जे, के अक्षरे सलग 5 वेळा एकाच ओळीत दिल्यात. म्हणजे हे एकदा झालं, परत हे दुसरं 5 वेळा झालं, परत हे 5 वेळा, हे परत 5 आणि हे परत 5 वेळा झालं. ठीक आहे. तर उजवीकडून 13व्या स्थानावर कोणते अंक येईल. आता हे परत हेच इथं लिहायची काही गरज नाही आपल्याला. उजवीकडून 13वं म्हणजे हे इथं 5वं, हे 10वं. आता इथं कोणतं असेल 11, 12, 13 म्हणजे हे 11, 12, 13 म्हणजे कोणतं अक्षर आहे त्या ठिकाणी आय. कोणतं अक्षर असेल त्या ठिकाणी आय हे अक्षर असेल. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23. अक्षरमालेतील अक्षराचा क्रमांक त्याच्या मूळ क्रमांकाच्या 5 पट आहे असे गृहीत धरल्यास एच व पी या अक्षराच्या नवीन क्रमांकाची बेरीज किती होईल. आता काय कंडिशन दिली आहे. अक्षरमालेतील अक्षराचा क्रमांक त्याच्या मूळ क्रमांकाच्या 5 पट. आता तर एच आणि पी, एच आणि पी. आता एचचा क्रमांक किती आहे बघा. इथं एच कितीवर आहे. हे 5, 6, 7, 8 वर आहे. आणि पी कितीवर आहे. हे 5, 10, 15 आणि हे किती 16 वर आहे. आणि हे किती करायचं आहे. याचं 5 पट करायचं आहे. किती करायचं आहे 5 पट. मग हे मूळ क्रमांकाच्या 5 पट. याच्या 5 पट किती तो 8 पंचे 40 प्लस 16 पंचे 80 आणि यांची बेरीज किती ते मग 120, 120. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24. अक्षरमालेत एफ व आर च्या मध्यभागी असलेले अक्षर सी च्या उजवीकडील कोणत्या स्थानावर आहे. आता बघा अक्षरमालेतील एफ व आर यांच्या मध्यभागी असलेले अक्षर. आता एफ हे एफ इथे आलं आणि हे आर इथे आलं. बघा एफ आणि आर याच्या मध्यभागीसाठी याच्यामध्ये एकूण किती अक्षर ते बघावं लागतील आपल्याला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आहेत. मग याचं मध्यभागी कसं येईल. मग एकूण आपल्याला 5 सोडून द्यावे लागतील. 1, 2, 3, 4, 5 कोणतं अक्षर असेल ते आता या ठिकाणी याच्या मध्यभागी यल हे अक्षर असेल. कोणतं अक्षर याच्या मध्यभागी हे यल हे अक्षर असेल. आणि हे सीच्या उजवीकडे कोणत्या स्थानावर आहे. आता हे अक्षर सीच्या उजवीकडे कोणत्या स्थानावर आहे. तर बघा मग हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा कोणत्या स्थानावर आहे. हे 9व्या स्थानावर आहे. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. आता हे उदाहरण तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करूनही सोडवता येतात. आता प्रश्न क्रमांक 25. अक्षरमालेतील पुढीलपैकी कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. पुढीलपैकी कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. आता इथे काही क्रमांक दिलेले आहेत बघा. आता इथे जर तुम्ही बघितलं ह्या नंबरचं बघितलं इथे 0 आलेलं आहे. पण 0 हा क्रमांक असू शकेल का. नाही. म्हणजे हा किती असेल मग ह्या इथं 20 असेल. तर मग आता पहिलं इथं काय 3, 31 पण असेल का. नाही 31 पण असणार नाही. मग या ठिकाणी काय येईल पहिला क्रमांक 3 पासून कोणता शब्द सी, नंतर ए आणि हे काय आहे 20व्या क्रमांकावर कोणतं आहे 3, 1 आणि 20, 5, 10, 15, 20 टी. यापासून कोणता शब्द तयार झाला कॅट. म्हणजे या क्रमांकापासून अर्थपूर्ण शब्द तयार झाला. ओके. नंतर आता या ठिकाणी दुसरीकडे इथं नंबर 2 मध्ये बघा. इथं कोणते आहेत हे 1 जर घेतलं तर ए पण ते होणार नाही. मग हे 16 नंबर 16 पासून कोणता आहे 5, 10, 15 आणि 16 काय येईल या ठिकाणी पी. काय येईल या ठिकाणी पी. 5 नंबरचं कोणतं येतं ते 5 नंबर. 5 नंबरचं कोणतं असेल 1, 2, 3, 4, 5 म्हणजे ई. आणि 14 नंबर 3 अक्षरी पाहिजे आपलं 14, 5, 10 हे 14 पेन.
हे काय 14वं, 5 10 11 12 13 14, तुमच्या लक्षात येत असेल पेन, म्हणजे याच्यापासून अर्थपूर्ण शब्द होतो. 4 9 7 हे त्याचा उपाय. 4 डी, नंतर 9 आय आणि 7 जी, DIG, डी म्हणजे खणणे, हे पण शब्द बनवतो. म्हणजेच यापासून या 1 2 3 पासून अर्थपूर्ण शब्द तयार होतात. म्हणजे पर्याय क्रमांक जो 4 आहे त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही. ते आपल्याला बघायची सुद्धा गरज नाही, आपण सहज ते लिहू शकतो. प्रश्न क्रमांक 26. दिलेल्या अक्षरमालेतील 19वे अक्षर 3 वेळा. आता हा प्रश्न एकदा नीट बघूयात. 19वे अक्षर 3 वेळा, नंतर तिसरे अक्षर 2 वेळा व 5वे आणि 21वे अक्षर प्रत्येकी 1 वेळा घेऊन अर्थपूर्ण शब्द बनवा. या शब्दाच्या मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगतचे अक्षर कोणते? 2 पर्याय अचूक लिहायचे आहेत. म्हणजे त्याचं एक डाव्या बाजूचा आणि एक उजव्या बाजूचा अक्षर आपल्याला तो क्रमांक लिहावा लागेल. आता पहिल्यांदा अक्षरमालेतील 19वे अक्षर 3 वेळा. आता 19वे अक्षर कोणतं आहे? 5 10 15 16 17 18 19, म्हणजे हे अक्षर 3 वेळा घेतलं, म्हणजे हे यस यस यस. ठीक आहे. नंतर आपण शब्द बघूयात. तिसरे अक्षर 2 वेळा. तिसरे अक्षर म्हणजे हे 2, हे सी आणि हे सी 2 वेळा घेतलं. तिसरे अक्षर 2 वेळा व 5वे आणि 21वे अक्षर प्रत्येकी 1 वेळा. 5वे आणि 21वे. 5वे अक्षर कोणतं येतं? ई. आणि 21वा 5 10 15 20 21 यू. या अक्षरापासून आता हे जे शब्द आहेत, हे अक्षर जे आहेत, यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द होईल? जर तुम्ही हे स्पेलिंग जर काळजीपूर्वक बघितलं आणि तुम्हाला जर इंग्रजी शब्द चांगले माहीत असतील तर त्याच्यानं तुमच्या लगेच लक्षात येईल की याच्यापासून कोणता शब्द तयार होतोय. तर सक्सेस हा शब्द तयार होतो. मग त्याचं स्पेलिंग काय असेल सक्सेसचं? तुम्हाला माहिती आहे, SUCCESS. याचा उपयोग करून सक्सेस लिहिलं. आणि काय विचारले आता? या शब्दाच्या मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगतचे अक्षर. 2 पर्याय. त्याचा मध्यभागी किती येतील इथं? 1 2 3 4 5 6 7, म्हणजे हे इकडनं 3 सोडले आणि इकडनं 3 सोडले, म्हणजे सी हे काय आलं? मध्यभागी. आणि याच्या लगत कोणतं येतं? एक सी येतं आणि ई येतं. सी आणि ई ही 2 अक्षर येतात, म्हणजे सी आणि ई. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 याचे उत्तर असेल. आता पुढचा प्रश्न क्रमांक 27. स्क्रीन दिलेल्या अक्षरमालेतील मूळ संख्येच्या क्रमांकाच्या, दुसरा आपण अक्षरमाला इथे घेऊयात. दिलेल्या अक्षरमालेतील मूळ संख्या इतक्या क्रमांकाची अक्षरे क्रमवार मांडा. या मांडणीत मध्यभागी असलेल्या अक्षरापासून मूळ अक्षरमालेच्या मध्यभागी असणारे अक्षर कोणत्या स्थानावर आहे ते लिहा. आता आपल्याला काय करायचं आहे? इथं मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स. प्राईम नंबर कोणते आहेत हे तुम्हाला माहिती आहे. प्राईम नंबर कोणते आहेत? आता इथं मी प्राईम नंबर लिहितो बघा, म्हणजे ते कोणतं अक्षरमाला होईल. हे 2 3 5 7 11 13 17 19 23 ह्या सगळ्या प्राईम नंबर्स आहेत, मूळ संख्या आहेत. आता या क्रमांकाची अक्षरे आपल्याला घ्यायची आहे. मग कोणती दिली या क्रमांकाची? आता हे क्रमांक तुम्हाला लक्षात येत असेल पटकन तुम्ही हे सहज सांगू शकता. हे 2 म्हणजे बी, हे सी, ई, हे जी, 11वं म्हणजे हे के, 13वं एम, 17वं हे 15 16 17 क्यू, 19वं म्हणजे एस, 23वं 5 10 15 20 21 22 23 डब्ल्यू. पुढची कोणती आहे? 29. पण 29 नंबरच अक्षराच्या मध्ये नाहीच आहे, त्यामुळे ते आपण लिहायची गरज नाही. आता या मांडणीत मध्यभागी असलेल्या अक्षरापासून याच्या मध्यभागी कोणतं येईल? 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे इकडून 4 सोडून दिले आणि इकडून 4 सोडून दिले. हे आलं मध्यभागी अक्षर. कोणतं आलं? के. मध्यभागी कोणतं आलं अक्षर? के. आता हे इथं मध्यभागी आलं.
या मांडणीत मध्यभागी असलेल्या अक्षराच्या मूळ अक्षरमालेच्या मध्यभागी, आता ही जी मूळ अक्षरमाला आहे आपली, याच्या मध्यभागी कोणतं अक्षर तुम्ही मागं पाहिलं, याच्या मध्यभागी कोणतं येतं, एम येतं. आणि ही जी आपण नवीन तयार केली याच्यामध्ये कोणतं आलं, के आलं. याच्यामध्ये कोणतं आलं, के आलं. तर मध्यभागी असणारे अक्षर कोणत्या स्थानावर आहे, मध्यभागी असणारे अक्षर ह्या केच्या संबंधित कोणत्या स्थानावर आहे, तर हे त्याच्या उजव्या दिशेला आहे. कोणत्या दिशेला आहे ते, उजव्या दिशेला. आणि पहिलं दुसऱ्या स्थानावर, म्हणजे उजवीकडे दुसऱ्या स्थानावर हे जे अक्षर आहे यम अक्षर, मूळ जी अक्षरमाला आहे त्याचं मधलं अक्षर हे या अक्षरमालातील मधल्या अक्षराच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. उजवीकडे दुसऱ्या स्थानावर म्हणजे कोणतं, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 28 सोपा प्रश्न आहे, फक्त थोडासा जरा जास्त वेळ घेणार आहे. इंटेलिजंट या अर्थाचा शब्द बनवण्यासाठी अक्षरमालेतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे अनुक्रमे घ्यावे लागतील. आता इथं 4 दिलेले, 8, 5, 1, 12, 20, 8, 25. नंतर ह्या क्रमांकाची अक्षर आपण इथं सरळ घेऊयात आता, कारण त्याच्यामध्ये आणखीन मी डायरेक्ट ती अक्षर लिहितो. 8 इथं दिसतंय वर, ओके. आता स्क्रीनमध्ये येते 8 नंबरचं कोणतं अक्षर आहे बघा इथे, 8 म्हणजे 5, 6, 7, 8. काय येतं सुरुवातीला ठिकाणी, एच. नंतर 5 नंबरचं काय येतं, ई. नंतर 1 नंबरचं कोणतं आहे, ए. म्हणजे हा जो क्रम आहे यापासून असा क्रमांक दिल्यानंतर कोणता शब्द तयार होतो, HEALTHY, हेल्दी. नंतर ह्या 23 नंबरचं 5, 10, 15, 20, 21, 22, 23 कोणतं येतं, डब्ल्यू. 23 नंबरचं डब्ल्यू. म्हणजे ह्या 23, 9, 19, 4, 15, 13 या क्रमांकापासून कोणता शब्द तयार होतो, WISDOM, विजडम. मी आता हे सलग लिहितो कारण त्याच्यामध्ये आणखी वेळ जाईल प्रत्येक लिहिण्यासाठी. हे 3, 12, 5 यापासून कोणता शब्द तयार होतो, 3 ला कोणता आहे, सी. म्हणजे CLEVER, क्लेवर. आणि हे जे आहेत 18 यापासून कोणता शब्द तयार होतो, 18 ला 5, 10, 15, 16, 17, 18 RICH हे शब्द तयार होतात. आता इंटेलिजंट या अर्थाचा शब्द कोणता याच्यामध्ये, तर तो आहे क्लेवर. कोणता आहे तो, क्लेवर. म्हणजे सोपा काय असेल, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 29 अक्षरमालेच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या गटातील दुसऱ्या स्थानावरील अक्षरांचे अनुक्रमांक मिळवल्यास कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक मिळतो. आता बघा, अक्षरमालेतील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गटातील, पहिला, दुसरा आणि तिसरा गट याच्या कोणत्या गटातील दुसऱ्या स्थानाच्या अक्षर. आता इथे ही अक्षरमाला आहे इथे, कारण एकाच अक्षरमालेवर जर जास्त घेतलं तर ते आपल्यालाही लक्षात येणार नाही आपण काय सोडवत आहोत. आता पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गटातील दुसऱ्या स्थानावर, आता हे बघा इथे पहिल्या गटातील दुसऱ्या स्थानावर म्हणजे अनुक्रमांक, याचा अनुक्रमांक काय असेल, 2. काय असेल त्याचा अनुक्रमांक 2. नंतर दुसऱ्याचा काय असेल, हा 7. आणि तिसऱ्या गटातील दुसऱ्या स्थानावरील तिसऱ्या गट काय असेल, 5, 10, 12. काय असेल, 12. या अक्षराचे अनुक्रम मिळवले म्हणजे याची बेरीज केली, 12 आणि 7, 19, 20, 21 किती येते, 21. तर 21 या अक्षरात जो अनुक्रमांक मिळतो त्यावर कोणते अक्षर आहे, मग इथे 21 वर कोणते, 5, 10, 15, 20, 21, यू. कोणता अक्षर या ठिकाणी, यू. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30 अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक घनसंख्येची दुप्पट आहे. आता घनसंख्या याला काय म्हणतो आपण, क्यूब. आता घनसंख्या कोणत्या आहे तुम्हाला माहिती आहे, 1 ही घनसंख्या आहे, 8 ही घनसंख्या आहे आणि 27 त्याच्यामध्ये येतच नाही. 27 नंबर लाईनमध्ये
येणारच नाही, त्यामुळे आपण ते 27 घ्यायची गरज नाही. तर अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा घनसंख्येचे दुप्पट. मग आता ह्या घनसंख्येची दुप्पट, याची दुप्पट काय येते 2, याची दुप्पट काय येते 16 येते. कोणते येते 16. तर कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक घनसंख्येची दुप्पट आहे. 2 साठी कोणता आहे बी. बी इथं आहे का नाही, बी इथं दिलेलं नाही. मग 16 साठी कोणता येतील 5, 10, 15, 16 पी. म्हणजे कोणता येते या ठिकाणी पी. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न क्रमांक 31. दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील दुसरे व चौथे अक्षर घेऊन नवीन अक्षरमाला तयार केल्यास दोन्हीकडून समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती. आता बघा इथे ही एक अक्षरमाला आहे आणि कोणते अक्षर घ्यायचे तर आपल्याला आता नवीन यापासून दिलेल्या कंडिशनप्रमाणे एक नवीन अक्षरमाला आपल्याला तयार करायची आहे. कोणते अक्षर घ्यायचे त्याच्यामध्ये तर प्रत्येक गटातील दुसरे व चौथे. प्रत्येक गटातील दुसरे आणि चौथे. आता ह्या गटातील दुसरं कोणतं आहे बी, डी चौथं, नंतर जी, हे आय, एल, एन, हे क्यू, हे चौथं एस, दुसरं हे व्ही आणि हे चौथं एक्स. आता ही नवीन अक्षरमाला तयार झाली. आणि काय प्रश्न विचारला आता दोन्हीकडून समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती. 2 पर्याय निवडा. हे परीक्षेला पण विचारलेलं आहे. आता पहिलं आहे एल आणि एन. आता एल कितव्या क्रमांकावर आहे बघा 1 2 3 4 5 हे 5व्यावर आहे. आणि एन 1 2 3 4 5 यस हे 5व्यावर आहे. म्हणजे हे त्याचं उत्तर आहे 1. त्याचं हे एक उत्तर आपल्याला मिळालं. नंतर जी कोणत्या क्रमांकावर आहे 1 2 3 आणि यस 1 2 3 म्हणजे हे पण 3 वर आहे, हे पण 3 वर आहे. म्हणजे दुसरं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. आता हे आय आणि एन बघूयात. म्हणजे हे येणारच नाही तरी आपण बघूयात. आय किती क्रमांकावर आहे 1 2 3 4 हे 4थ्या क्रमांकावर आहे. आणि एन कितव्या क्रमांकावर आहे 1 2 3 4 5 हे 5व्या क्रमांकावर आहे. लक्षात आलं का. हे क्रमांक आहेत 45 नाही तर हे 45 असं कसं आलं. तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 ही नवीन अक्षरमाला इथे तयार झाली. आणि या अक्षरमालेतील मग क्रमांक आपल्याला लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 32. अक्षरमालेत 14व्या अक्षराच्या डावीकडील 10व्या अक्षराचे स्थान कोणते. आता बघा प्रश्न. अक्षरमालेत 14व्या अक्षराच्या डावीकडील 10व्या. आता 14वे अक्षर कोणते पहिल्यांदा आपण ते बघूया. 14वे अक्षर कोणते आहेत अक्षरमालेमध्ये 5 10 हे 11 12 13 14 हे एन आलं 14वं. आणि याचं अक्षर 14व्या अक्षराच्या डावीकडील 10व्या अक्षराचं स्थान. आता त्याच्या डावीकडील 10वं अक्षर कोणतं येईल मग. डावीकडील म्हणजे ही बाजू. हे पहिलं दुसरं तिसरं चौथं 5वं 6वं 7वं 8वं 9वं 10वं कोणतं आलं हे डी आलं. अक्षराचे स्थान कोणते. आता याचं स्थान आपल्याला डीचं सांगायचं. डावीकडून 5वे आहे का हे नाही. आता हे माहिती तुम्हाला ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू असते. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. डावीकडून 5वे येते का हे डी अक्षर नाही. उजवीकडून 22वे. आता उजवीकडून इकडून 5 10 15 20 21 22 यस उजवीकडून हे 22वे येतं. डावीकडून चौथे 1 2 3 4 करेक्ट. डावीकडून चौथं येतं. म्हणजे याचा पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33. सोपा प्रश्न आहे. DESCRIBE डिस्क्राईब म्हणजे हे DESCRIBE या शब्दातील अक्षरापासून पुढीलपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो. अचूक 2 पर्याय निवडा. आता बघा हे पहिलं बघूयात आपण होतो का. बी आहे ई आहे ए याच्यामध्ये नाही आहे म्हणजे हे येणार नाही. नंतर बर्ड बी आहे आय आहे आर आहे आणि डी पण आहे म्हणजे बर्ड हा एक शब्द तयार होतो याच्यापासून. ROSE ओ. आता इथं बघितलं म्हणजे ओ नाहीच आहे याच्यामध्ये मग हा होणार नाही. मग काय असेल मग शेवटचं हे आपोआप सीड यस बघा SEED सीड. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. सोपा प्रश्न होता हा. आता प्रश्न क्रमांक 34.
अक्षरमालेतील उजवीकडून 13व्या अक्षरापासून, आता उजवीकडून म्हणजे कोणता, या बाजूनं 13व्या अक्षरापासून समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती, जोडी कोणती, असा प्रश्न आपण पाठीमागे पण पाहिला होता. तर उजवीकडून 13व्या अक्षरापासून, उजवीकडून 13वं अक्षर कोणतं येतं, 5, 10, 15, 11, 12, 13, म्हणजे हे जे मधलं आहे ते येतं, हे मधलं हे एम हे अक्षर येतं उजवीकडून 13वं. मग यापासून समान अंतरावर असणारे अक्षर कोणते, तर यापासून समान अंतरावर अक्षर पहिलं बघूयात एफ. एफ यापासून किती अंतरावर आहे, 1 2 3 4 5 6 7व, आणि टी 1 2 3 4 5 6 7व, म्हणजे एफ आणि टी ही यापासून एम पासून समान अंतरावर आहेत. हा एक पर्याय आला. जे 1 2 3 आणि यू हे जे 3 क्रमांकावर आहे, आणि यू 1 2 3 4 5 6 हे येणारच नाही. तर यू, आता आपण यू इथं बघत होतो, हे कितव्या क्रमांकावर आहे, 1 2 3 4 5 6 7 8, हे 8व्या क्रमांकावर आहे. आणि ई 1 2 3 4 5 6 7 8 हे पण 8व्या क्रमांकावर आहे. म्हणजे यू आणि ई हे सुद्धा काय आहेत, यापासून सारख्याच अंतरावर आहेत, समान अंतरावर आहेत. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे त्याची 2 ऑप्शन्स आहेत. प्रश्न क्रमांक 35. अक्षरमालेच्या प्रत्येक गटातील पहिली 3 अक्षरे उलट क्रमाने लिहून नवीन अक्षरमाला तयार केली तर या अक्षरमालेत 16व्या स्थानावर कोणते अक्षर येईल. आता इथं अक्षरमाला काय करायचं, फक्त पहिली 3 अक्षरे उलट क्रमाने लिहिली, म्हणजे फक्त काय करायला, हे 3 अक्षर उलट, म्हणजे बाकीचे अशीच राहतील, म्हणजे हे उलट होईल, हे उलट होतील. म्हणजे इथं एक उदाहरण साठी मी लिहितो, इथं काही सी बी ए आणि डी ई ह्याच येईल, याच्यामध्ये हे पहिले उलट होतील. ठीक आहे. आता हे मग प्रत्येक लिहायची गरज नाही, फक्त आपल्याला जेव्हा प्रश्न असेल तेवढ्यातलं फक्त उलट आपण लिहूयात, बाकी पूर्ण अक्षरमाला लिहायची गरज नाही. तर नवीन अक्षरमाला तयार केली. ठीक आहे, यापासून नवीन अक्षरमाला तयार केली. कशी करायची तुमच्या लक्षात आली. या अक्षरमालेत 16व्या स्थानावर कोणते अक्षर येईल. आता 16व्या स्थानावर कोणतं अक्षर येतं बघा. आता इथं कोणतं उजवीकडून डावीकडून दिलं आपण इथून बघूयात. 16व्या स्थानावर 1 5 5 10 15 5 10 15. आता याच्यामध्ये आपल्याला ते अक्षर येणार आहे 16व्या स्थानावर. मग याचा आपल्याला क्रम कसा करायचा, पहिली 3 अक्षर उलट, म्हणजे आर क्यू पी एस टी, 5 10 15 आणि ही 16व्या स्थानावर. तर 16व्या स्थानावर कोणतं अक्षर येतं, मग या ठिकाणी आर हे अक्षर येतं. 16व्या स्थानावर कोणतं अक्षर येतं, आर. हे पर्याय क्रमांक 3 हिचं उत्तर असेल. आणि यातील शेवटचा प्रश्न, अक्षरमालेतील दिलेल्या अक्षरमालिकेवरून जर DO बरोबर 33, COME बरोबर 68 आणि RUN रन म्हणजे किती होईल असा प्रश्न विचारलाय. तर साधारणतः याचे क्रमांक असू शकतात, आणि ह्या परीक्षेला पण विचारलेला आहे प्रश्न, त्यामुळे याला पण आणखीन थोडंसं नीट समजून घेऊयात. तर पहिल्यांदा आपण काय करूयात, इथं काही दिलेलं नाही क्रमांक, इथे दिसतंय का, थोडं सरकवतो अजून. तर पहिल्यांदा डी हे कोणत्या क्रमांकावर आहे, डी हे इथे 4 नंबरवर आहे बघा. आता इथे हे डी आणि ओ दिसतंय. ओके, डी किती क्रमांकावर आहे, 4, आणि ओ किती क्रमांकावर आहे, 5 10 हे 15, आणि हे किती झाले 33. आता 15 आणि 4चं जर काही केलं तर ते 33 उत्तर येत नाहीये. म्हणजे याचा अर्थ हा क्रमांक इकडून असणार नाहीये, तर ते या बाजूने आपण बघूयात. या बाजूने काही संबंध लागतोय का ते बघूयात. डी ओ, डीचा या बाजूने कितीवा क्रमांक येतो, 5 10 15 20 21 आणि 22. डी किती येतं, हे 22 वर येतं. आणि ओ, हे ओ किती वर येतं, 5 10 आणि 11, हे 11 वर येतं. आणि याचा आणि 33चा काय संबंध आहे, तर येस करेक्ट, याचा संबंध काय येतो, ह्या दोघांची ॲडिशन येते 33. दोघांची ॲडिशन काय येते, ही 33 येते. म्हणजे हा जो क्रमांक आहे हा उजव्या बाजूने इथं घेतलेला आहे. तसं मग COME एक बुक करून बघूयात. सीचा क्रमांक किती येतो, 5 10 15 20 21 22 23, हे 23 आलं.
ओ हे 10 11 आलं, एम 10 11 12 13 हे आलं, प्लस ई 5 10 15 20 21 हे किती आलं 21 आलं. स्क्रीनमध्ये येतं 21. नीची बेरीज बघूयात. 3 आणि 1 4, 7 आणि 1 8, 3 आणि 1 4 5 6 किती 3 4 5 6 7 किती त्या ठिकाणी हे अडीचं किती दिलंय 68 सॉरी हे 33 5 10 15 20 21 22 23 येतं. हे किती येतं 23. 2 आणि 1 3 आणि 1 4 5 6 68. म्हणजे उजवीकडून त्यांचा जो क्रमांक आहे त्या क्रमांकाची बेरीज केलेली आहे. तर मग रन कोणता शब्द आपला या ठिकाणी RUN रन. आता याचा क्रमांक बघूयात. पहिला R 5 6 7 8 आरचा क्रमांक 8 येतो. नंतर यूचा क्रमांक हा 5 येतो आणि एनचा क्रमांक 5 10 11 12 येतो. मग एची बेरीज किती येते 12 आणि 8 20 आणि 20 आणि 5 25 किती येते 25. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. याचप्रमाणे जे गणिताचे जे व्हिडिओज आहेत गणिताच्या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे आणि या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्कॉलरशिपच्या गणिताच्या सर्व व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. सर्व व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत.